आपण टायमरचे प्रोग्रामिंग स्टार्ट केले होते आणि एक बेसिक प्रोग्राम पण आपण बघितला होता फॉर जनरेशन ऑफ द स्क्वेअर वेव्ह हॅव्हिंग अ सुटेबल फ्रिक्वेन्सी 10 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सीसाठी स्क्वेअर वेव्ह जनरेशनचा कोड आपण केला होता. सो दिस पार्ट वी वर डिस्कसिंग. इथे काही कॅल्क्युलेशन्स आपण केले होते बेस्ड ऑन द क्रिस्टल फ्रिक्वेन्सी गिवन अँड आपण एक काउंट फाइंड आउट केली होती टीएल आणि टीएच मध्ये लोड करण्यासाठी. टायमरचे काही डिफरंट मोड्स आहे, 4 मोड्स आहे, M0, M1, M2, M3. चारही मोड्स मध्ये टायमर हा वेगवेगळ्या पद्धतीने ऑपरेट होतो. सो प्रोग्रामिंग करताना जो मोड 1 आहे सो त्या मोड 1 मध्ये टायमर कसा प्रोग्राम केला जातो याच्या काही स्टेप्स आपण स्टडी केल्या होत्या. जसं की पहिली स्टेप होती वी हॅव टू लोड अ काउंट इन टी मॉड रजिस्टर दॅट इज टायमर मोड रजिस्टर which will indicate which timer you are using and what will be its operating mode. Okay, so we are loading 01H value because we are using timer 0 and we are assuming its mode as mode 1. So the corresponding value will be 01H. Second step was to load the count in TL and TH. The count which we have calculated for a specific delay, that count we have to load in TL and TH registers. Then we have to start the timer. For starting the timer, we have to make TR bit equal to 1 so that timer will start. After starting the timer, we have to monitor the overflow bit, that is TF. Okay, once overflow bit will become 1, that means when TF will become 1 automatically, then we have to stop the timer. And to stop it again, we have to make TR bit equal to 0. So same things we have written in the code also. Just for a square wave, this square wave is generated at pin P2.7. So just we have to complement that bit. We have to invert that bit because we want here logic 0, then logic 1, again logic 0, again logic 1, and this should be repeated. So logic 1 means we have to set that bit, and when logic 0, that means we have to clear that bit. Okay, 1 करण्यासाठी म्हणजे त्याला सेट लॉजिक 1 पाहिजे असेल तर त्याला सेट करायचंय आणि लॉजिक 0 पाहिजे असेल तर त्याला क्लिअर करायचंय. तर हा इन्व्हर्टर ऑपरेटर आपण यूज केलेला आहे. So by using this we can complement the bit. Then we have used this function called as a M delay function. Whenever you will call this delay function, we have to write this timer process in that delay function. जे आपण ह्या फंक्शन मध्ये दिलेलं आहे. सो आपण काय करतो, पहिले टी मॉड मध्ये काउंट टाकतो 01H, देन टीएल टीएच मध्ये ती काउंट टाकतो 50 मायक्रोसेकंड डिले साठी. ओके, देन टायमर स्टार्ट करतो. टायमर स्टार्ट झाला की तो 0 ऑनवर्ड्स काउंटिंग करेल, कुठपर्यंत काउंटिंग करेल 50 मायक्रोसेकंड पर्यंत. म्हणजेच त्याची जी करस्पॉन्डिंग हेक्स व्हॅल्यू आहे त्या हेक्स व्हॅल्यू पर्यंत काउंटिंग करेल. करेक्ट. आता ही काउंटिंग जेव्हा चालू असते म्हणजे टायमर जेव्हा ऑन असतो दॅट टाइम वी आर चेकिंग इट्स ओव्हरफ्लो बिट. ओके, जोपर्यंत ओव्हरफ्लो बिट 0 असेल तोपर्यंत टायमरची प्रोसेस ही चालू असेल आणि ज्यावेळेस हा ओव्हरफ्लो बिट ऑटोमॅटिकली सेट होईल म्हणजे 1 होईल तर हा तो व्हाईल लूपच्या बाहेर येईल आणि मग टायमरला तुम्ही स्टॉप कराल आणि ओव्हरफ्लो बिटला पण स्टॉप कराल. सो टायमरचा जो बिट आहे इट इज इक्वल टू 0 आणि ओव्हरफ्लो बिट जो आहे दॅट इज ऑल्सो इक्वल टू 0. हे तुमचं डिले फंक्शन असेल. थ्रू दिस डिले फंक्शन we can generate a delay of 50 microseconds. Okay, this is how we are using the timer for generation of the square wave. Hope so you have understood this. Similar type चा कोड आहे, परत आपण एकदा स्टडी करूया सेकंड पार्ट मध्ये. That is write a C language program to generate a square wave of 2 kilohertz. ओके, आता इथे पण स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे, पण याची फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे आता 2 किलोहर्ट्ज दिलेली आहे ऑन पिन P1.1. ओके, आता पिनचं नाव इथे पण चेंज झालेलं आहे, फ्रिक्वेन्सी पण चेंज झालेली आहे 2 किलोहर्ट्जची आणि यासाठी इट इज बाय युजिंग टायमर 0 अँड मोड 1. आता याच्यामध्ये मोड 1 हा स्पेसिफाय केलेला आहे. प्रिव्हियस टायटल मध्ये इथं काही स्पेसिफाय केलेलं नव्हतं की तुम्ही त्याचा मोड कोणता यूज करायचा आहे, ते फक्त टायमर दिलेला होता. सो इथे तुम्ही ऍज्युम करू शकता कुठलाही मोड. ठीक आहे, आता इथे स्पेसिफाय केलेला आहे सेकंड टायटल मध्ये वी हॅव टू यूज टायमर 0 इन मोड 1. ओके, अँड वी हॅव टू ऍज्युम द क्रिस्टल फ्रिक्वेन्सी ऍज 11.059 मेगाहर्ट्ज. अशा प्रकारे टायटल तुम्हाला एक्झाम मध्ये येतं आणि मग तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय, प्रोग्राम पण लिहायचा आहे. ओके,
ऍज आय टोल्ड यू दॅट पहिले तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. फ्रिक्वेन्सी आहे स्क्वेअर वेव्हची. इथे परत मी एक स्क्वेअर वेव्ह ड्रॉ करते. करेक्ट. आता ह्या स्क्वेअर वेव्हची जी फ्रिक्वेन्सी असेल एफ, दॅट विल बी इक्वल टू 2 किलोहर्ट्ज. आता ह्या फ्रिक्वेन्सीवरनं आपण टाइम पिरियड फाइंड आउट करू शकतो. करेक्ट. तो कसा करायचा ह्या कॅल्क्युलेशन्स मध्ये दिलेलं आहे. तो आता इथं क्रिस्टल फ्रिक्वेन्सी किती अज्युम केली, 11.0592 मेगाहर्ट्ज क्रिस्टल फ्रिक्वेन्सी ही दिलेली आहे. त्याला आपण नेहमी डिवाइड बाय 12 करतो. करेक्ट. ऑलवेज जी कोणती क्रिस्टल फ्रिक्वेन्सी दिलेली असेल त्याला नेहमी डिवाइड बाय 12 करायचं अगोदर, आणि मग तुम्हाला एक प्रॉपर फ्रिक्वेन्सी मिळेल. ओके. ऍक्च्युअली दिस इज मेगाहर्ट्ज. 921.6 मेगाहर्ट्ज. ठीक आहे. आता ही झाली फ्रिक्वेन्सी कशाची, क्रिस्टलची. क्रिस्टल फ्रिक्वेन्सी वरनं तुम्ही क्रिस्टलचा टाइम फाइंड आउट करू शकता. दॅट इज नथिंग बट 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. सो टी क्रिस्टल इक्वल टू 1 अपॉन एफ क्रिस्टल. 1 अपॉन 921.6 के किंवा मेगा असेल, ते मेगा हर्ट्ज मध्ये येईल. नाही, मेगा आहे का किलो आहे ते तुम्ही चेक करून घ्या. सो ही जी फ्रॅक्शन आहे याला जर तुम्ही कन्वर्ट केलं तर तुम्हाला हे टाइम मिळतो. ठीक आहे. 1.085 मायक्रोसेकंड एवढा टाइम मिळतो क्रिस्टलचा. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे पुढे, सो आपण ती यूज करणार. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ स्क्वेअर वेव्ह दिलेली आहे, किती आहे ती, 2 किलोहर्ट्ज. याच्यावरनं टाइम पिरियड फाइंड आउट करू शकता तुम्ही ह्या स्क्वेअर वेव्हचा. यू टेक द रेसिप्रोकल, टी स्क्वेअर वेव्ह इक्वल टू 1 अपॉन 2k. ठीक आहे. दॅट यू विल गेट 0.5 मिली सेकंड. ओके. त्याला जर मायक्रोसेकंड मध्ये कन्वर्ट केलं तर यू विल गेट 500 मायक्रोसेकंड. ओके. सो आता ही सेकंड व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ही आहे टाइम ऑफ द स्क्वेअर वेव्ह, आणि हा आहे टाइम ऑफ द क्रिस्टल, आय मीन ऑसिलेटर. ओके. आता हा जो टाइम आहे हा टोटल सायकलचा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह. ओके. दोन्ही मिळून हा टाइम किती आहे, 500 मायक्रोसेकंड. सो आता आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर वेव्ह साठी लॉजिक 1 हाफ ड्युरेशन साठी पाहिजे आणि लॉजिक 0 हाफ ड्युरेशन साठी पाहिजे. म्हणजे मला हा जो 500 मायक्रोसेकंड टाइम आलेला आहे हा मला डिवाइड करावा लागेल लॉजिक 1 साठी आणि लॉजिक 0 साठी. राईट. सो मी काय करेल, मग याला डिवाइड बाय 2 करेल. टोटल टाइम 500 मायक्रोसेकंड डिवाइड बाय 2. सो दॅट विल बी इक्वल टू 250 मायक्रोसेकंड. Okay, that means this duration, logic 1 duration is of 250 micro and a logic 0 is also of 250 micro. Okay, दोन्ही टाइम किती झाले आता, टोटल 500 मायक्रो असं. ठीक आहे. सो आता ही व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची आहे टू फाइंड आउट द काउंट. सो वी विल टेक काउंट इक्वल टू स्क्वेअर वेव्ह टाइम इज 250 मायक्रो. ओके. डिवायडेड बाय क्रिस्टल टाइम इज 1.085 मायक्रो. हा टाइम घेऊ नका तुम्ही, 500 नाही घ्यायचा आहे, कारण आपल्याला लॉजिक 1 लॉजिक 0 हे सेपरेट फाइंड आउट करायचे. सो आपण फक्त 250 मायक्रो सेकंड घेणार. सो 250 मायक्रो डिवायडेड बाय 1.085 मायक्रो. हे जर तुम्ही घेतलं तर मायक्रो मायक्रो हे कॅन्सल होतं. याचं फ्रॅक्शन तुम्ही घ्या, यू विल गेट द आन्सर एज 230. याला काही युनिट नसतं कारण हे मायक्रो आहे दोन्ही पण साईडला. सो यू विल गेट द व्हॅल्यू एज 230. ओके. आता आपण काय करतो, ह्या 230 ला मायनस करायचंय. कशातनं मायनस करायचं, टायमरच्या मॅक्झिमम काउंट मधनं. ओके. आता टायमरची मॅक्झिमम काउंट ही कशी कळणार आपल्याला, तर त्याच्या मोड वरनं कळणार. राईट. तुम्ही कोणता मोड सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरनं त्याची मॅक्झिमम काउंट असेल. सपोज तुम्ही मोड 1 यूज करताय, सो मोड 1 मध्ये टायमर हा किती बिटचा असतो, 16 बिटचा असतो. सो मॅक्झिमम काउंट किती येणार, 216, म्हणजेच काय, 65536. राईट. सपोज टायमरचा मोड जर तुम्ही मोड 0 अज्युम केला किंवा दिलेला असेल मोड 0, तर मोड 0 मध्ये टायमर हा किती बिटचा असतो, 13 बिटचा असतो. राईट. सो 13 बिट साठी काउंट काय येणार, मग 213, म्हणजेच काय, 8192 अशी काहीतरी व्हॅल्यू येते. सो आपण ती कन्सिडर करणार. पण आता आपल्याला काय कन्सिडर करायचं, ही व्हॅल्यू 65536. मग आपण ही 230 65536 मधनं सबट्रॅक्ट करणार, मायनस करणार. ओके. देन यू विल गेट द व्हॅल्यू ऍज 65306 अशी व्हॅल्यू मिळते. हीच व्हॅल्यू तुम्हाला टायमर मध्ये लोड करायची आहे, बट ही व्हॅल्यू डेसिमल मध्ये आहे. पहिले याला हेक्स मध्ये कन्वर्ट करा. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऍज FF1A. राईट. FF1A ही व्हॅल्यू मिळाली, ही हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे. सो याला तुम्ही डायरेक्टली त्या टायमर मध्ये लोड करू शकता. सो लोअर बाईट जाणार TL मध्ये आणि हायर बाईट जाणार TH मध्ये, कारण ही 16 बिटची व्हॅल्यू आहे. लोअर बाईट म्हणजे 1A
आणि हायर बाईट म्हणजे FF. सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या टायमर मध्ये त्याला लोड करू शकता. सो दीज आर नथिंग बट द कॅल्क्युलेशन्स फॉर गेटिंग द काउंट फॉर 2 किलोहर्ट्ज ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके. पूर्वीच्या केसमध्ये आपण 10 किलोहर्ट्ज साठी फाइंड आउट केली होती काउंट, राईट. आणि इथं क्रिस्टल फ्रिक्वेन्सी किती होती? 12 मेगाहर्ट्ज होती. म्हणून आपण काय केलं होतं? 12 मेगा बाय 12 इक्वल टू 1 मेगा असं आन्सर भेटलं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता हे झाले कॅल्क्युलेशन. आता याचा जो प्रोग्राम आहे तो असा आहे. प्रोग्राम एक्झॅक्टली सेम राहणार जो आपण पूर्वी डिस्कस केला. इट इज व्हेरी सिम्पल. फक्त स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की टायमरची प्रोग्राम आपण कोणत्या स्टेप्स नुसार करतो. ठीक आहे. आता प्रोग्राम मध्ये पहिले आपण एक हेडर फाईल टाकणार, हॅश इन्क्लूड reg51.h. ओके. या 2 लाईन्स तुम्ही वाटलं तर नंतर पण लिहू शकता. ठीक आहे. आता ज्या पिनवर तुम्हाला स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे ती पिन पहिले डिक्लेअर करा. सपोज P1.5 वर मला जनरेट करायची आहे. सो P1.5 मला डिक्लेअर करण्यासाठी आपण हा डेटा टाइप यूज करतो एस बिट. ओके. नंतर त्याला एक व्हेरिएबलचं नाव देतो माय बिट म्हणून. तुम्ही इथं कुठल्याही व्हेरिएबलचं नाव देऊ शकता. इक्वल टू करा. त्यानंतर कोणती पिन आहे ती इथं मेन्शन करा. ठीक आहे. आता आपल्याला डिले पण द्यायचा आहे ना. लॉजिक 1 साठी डिले, लॉजिक 0 साठी डिले आहे. सो मी इथं डिले फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे. डिक्लेरेशन पार्ट तुम्ही नंतर लिहिला तरी चालतो. पहिले प्रोग्रामचं लॉजिक लिहू शकता. नंतर वॉइड मेन वॉइड स्टार्ट केलं, ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट एवढाच तुमचा कोड असतो ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे. आणि ह्या कोड मध्ये तुम्ही एक फंक्शन यूज करता. जसं तुम्ही पूर्वीच्या प्रोग्राम मध्ये पण केलंय. प्रोग्राम तुमचा सेम राहणार आहे. तुम्हाला स्क्वेअर वेव्हच जनरेट करायची आहे. म्हणजे त्या बीटला एकदा 1 करायचं, परत त्या बीटला 0 करायचं, परत 1 करायचं, 0 करायचं. पण 1 केल्यानंतर सुद्धा डिले द्यायचा, 0 केल्यानंतर सुद्धा डिले द्यायचा. एवढंच लॉजिक आहे त्यासाठी. आणि हे कंटिन्युअसली झालं पाहिजे म्हणून आपण इथं व्हाईल 1 हे लूप टाकतो. राईट. व्हाईल 1 then opening bracket closing bracket and in that bracket you have to write a logic. ओके. सपोज इनिशियली जर सपोज माय बिटचं लॉजिक 0 असेल तर मग काय होणार? कॉम्प्लिमेंट ऑफ 0 होईल. म्हणजेच काय होणार? 1 होणार. म्हणजे लक्षात येतंय का? ही स्क्वेअर वेव्ह आहे ना. सपोज इनिशियली ह्या बिटचं लॉजिक काय होतं? 0. आता आपण त्या माय बिटला काय करतो? इन्व्हर्ट करतोय ना. सो काय होणार? ते इन्व्हर्ट झाल्यानंतर 1 होणार. म्हणजे ह्या लॉजिकला येणार. राईट. आता हेच 1 झाल्यानंतर ही व्हॅल्यू कशात लोड होते? माय बिट मध्ये. म्हणजेच त्या P1.5 मध्ये लोड होते. करेक्ट. आता आपण ह्या पर्टिक्युलर पोझिशनवर आहे. मग आपण काय करणार? एम डिले ह्या फंक्शनला कॉल करणार. राईट. या फंक्शनला कॉल केलं की आपला प्रोग्राम मेन प्रोग्रामच्या बाहेर येतो. मेन प्रोग्रामच्या बाहेर म्हणजे जिथे कुठे हे फंक्शन लिहिलेलं असेल तिथे. राईट. सो डायरेक्टली वी विल कम ऍट दिस पार्ट. This is called as a function calling. When you call the function, we will directly come here. Then void mdelay, त्याचं काय आहे त्याचं व्यवस्थित त्याचं डेफिनेशन लिहायचं. इथे कुठलाही पॅरामीटर आपण टाकलेला नाहीये. राईट. का टाकलेला नाहीये? कारण आपण टायमर थ्रू त्याचं जनरेशन करतोय. जर विदाउट टायमर असता तर आपण डायरेक्टली इथं 250 मायक्रोसेकंड व्हॅल्यू टाकली असती तरी चाललं असतं. राईट. सो अशा पद्धतीने आपण याला ब्लँक ठेवतोय सध्या. सो देन याचं ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. आणि आता ह्याच्यामधनं या पूर्ण पार्ट मधनं आपण 250 मायक्रोसेकंडचा डिले जनरेट करणार आहे. 250 मायक्रोसेकंड कशावरनं कळतंय? ही व्हॅल्यू आपल्याला लोड करायची FF1A. FF1A म्हणजे इट इज युज्ड फॉर 250 मायक्रोसेकंड ऑफ डिले. ठीक आहे. कशी लोड करायची? सर्वात पहिले टी मॉड मध्ये काउंट टाका. टी मॉड मध्ये काउंट कोणते टाकणार? जो टायमर तुम्ही यूज करताय तो आणि त्याचा मोड कोणता आहे तो. आपण टायमर 0 यूज करतोय आणि त्याचा मोड 1 आहे म्हणून व्हॅल्यू येते 01H. ओके. सो टी मॉड मध्ये आपण व्हॅल्यू टाकणार 01H. नंतर TLTH मध्ये काउंट टाका. कोणती काउंट टाकायची? जी आपण आता कॅल्क्युलेट केली म्हणजे FF1A. सो 1A जे लोअर बाईट आहे ते कशात जाणार? TL मध्ये. आणि जे हायर बाईट आहे FF ते कशात जाणार? TH मध्ये. ओके. सो अशा पद्धतीने TL आणि TH मध्ये काउंट टाका. एकदा ह्या काउंट टाकल्या की टायमर स्टार्ट करा. टायमर स्टार्ट करायला काय करायचं? TR0 बीटला 1 करा. 0 का घेतला मी इथे? कारण आपण टायमर 0 यूज करतोय. सपोज तुम्ही टायमर 1 यूज करत असाल तर इथे बीट कोणता येणार? TR1 असा बीट येणार. राईट. सो यू आर स्टार्टिंग द टायमर बाय मेकिंग TR बीट इक्वल टू 1. वेन यू स्टार्ट द टायमर, टायमर स्टार्ट झाला की आता ही जी व्हॅल्यू आहे ना इथे लोड झालेली याला डिले मिळत जाईल. म्हणजे ही काउंटिंग स्टार्ट होईल 0 1 2 3 4 अशी.
ठीक आहे. आणि जेव्हा हे काउंटिंग चालू असेल त्यावेळेस आपण याला मॉनिटर करत राहणार ओव्हरफ्लो बिटला. जोपर्यंत ओव्हरफ्लो 0 आहे म्हणजे याची काउंटिंग चालू आहे. राइट? सो हा कुठपर्यंत काउंटिंग करेल जोपर्यंत याची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत, म्हणजे FF1A मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता FF1A ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस हा ओव्हरफ्लो बिट ऑटोमॅटिकली 1 होईल, which will indicate that timer has overflown. राइट? आणि टायमर ओव्हरफ्लो झाला की आपण ह्या व्हाईल कंडिशनच्या बाहेर येणार आणि टायमरला स्टॉप कराल. सो आपण सध्या एवढ्या अमाउंटचा डिले दिला, FF1A चा डिले दिला, म्हणजेच हा किती झाला? 250 मायक्रोचा. राइट? मग आपण काय करणार? टायमरला स्टॉप करणार, ओव्हरफ्लो बिटला पण स्टॉप करणार आणि इथे तुमचा कोड एंड होणार. राइट? इथे आता संपलं, हे फंक्शन संपलं. याच्यातनं किती डिले गेला? 250 मायक्रोचा. अगेन आपण रिटर्न होणार. कुठे रिटर्न होणार? जिथून आपण म्हणजे जिथून तुम्ही कॉल केलं होतं तिथे. आता हे एंड झालंय ना, मग आपण कुठे येतोय? परत एमडीले कडे नाही, नेक्स्ट लाईनला येतोय. नेक्स्ट लाईन सांगते की इथे क्लोजिंग. क्लोजिंग म्हणजेच हा कशाचा क्लोजिंग आहे? व्हाईल 1. आणि व्हाईल 1 सांगतो की हे रिपीट करा. सो परत आपण व्हाईल 1च्या ब्रॅकेटमध्ये येणार. इन्व्हर्जन ऑफ माय बिट. आता माय बिटचं लॉजिक काय आहे? सध्या 1 आहे ना, इथे स्टॉप झालेलं आहे. सो माय बिटचं लॉजिक काय आता 1 आहे. सो 1 ला इन्व्हर्ट केलं की लॉजिक काय येणार? 0. सो ऑटोमॅटिकली हा बिट आता काय होणार? 0. 0 बिट परत तुम्ही त्या बिटला पाठवणार P1.5 ला, म्हणजे माय बिटला. ठीक आहे. परत आता तो 0 झाला. आता मला हा 0 साठी डिले द्यायचा आहे 250 मायक्रो. मग परत तुम्ही याला कॉलिंग करणार. कॉल झाला की परत आपला प्रोग्राम इथे येणार आणि ह्या पूर्ण पार्ट मधने डिले किती जाणार? 250 मायक्रो. जसं पूर्वी झालं तसंच. अगेन 250 मायक्रो सेकंड एंड झाला की आपण ह्या ब्रॅकेटमध्ये येणार. अगेन इट इज ऑफ व्हाईल 1. व्हाईल 1 मध्ये परत आपण ह्या याच्यामध्ये एंटर करणार. ठीक आहे. आता इथं हा डिले जो गेलाय हा कितीचा गेलाय? 250 मायक्रोचा गेलाय. करेक्ट? आता इथे 0 आहे. सो अगेन आपण काय करणार? इन्व्हर्जन ऑफ 0. इन्व्हर्जन ऑफ 0 म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ 0 केलं तर काय होतं? 1 येतं. परत तो 1 लोड होणार ह्या मायबिट मध्ये. सो 1 लॉजिकला जाणार. अगेन डिले मिळणार, डिलेला कॉल करणार, परत इथे येणार, परत हे प्रोसेस हे रिपीट होईल. सो द कोड इज व्हेरी सिम्पल अँड लॉजिक इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. फक्त तुम्हाला बिट्स कॉम्प्लिमेंट करायचे आहे आणि डिले जनरेट करायचा आहे बाय युझिंग टायमर. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही टायमरचा यूज करू देऊ शकता. सो कोड इज क्वाईट इझी. हा पूर्ण कोड तुम्हाला 4 मार्क्स साठी येतो किंवा काही वेळेस हा क्वेश्चन 6 मार्क्सला पण येऊ शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स पहिले दाखवावे लागतात आणि मग हा प्रोग्राम लिहावा लागतो. ठीक आहे. समजतंय तुम्हाला हे सगळं? ठीक आहे. अजून एक कोड आपण याच टाइप मध्ये घेऊया. राईट अ सी प्रोग्राम टू जनरेट अ स्क्वेअर वेव्ह ऑफ 5 किलो हर्ट्स. ओके. याच्यात अजून पुढे काहीच दिलेलं नाहीये. काय करायचंय? स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची 5 किलो हर्ट्स आणि ब्रॅकेटमध्ये दिलंय ऑपरेट टायमर 0 इन मोड 1. परत आपल्याला T0 यूज करायचं आहे, मोड 1 यूज करायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ स्क्वेअर वेव्ह किती दिलेली आहे? 5 किलो हर्ट्स. पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल फ्रिक्वेन्सी काय दिलेली नाहीये. राईट? सो क्रिस्टल फ्रिक्वेन्सी तुम्ही ऍझ्युम करू शकता या केसमध्ये. जर क्रिस्टल फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर आपल्याला तीच घ्यावी लागते, पण जर दिलेली नसेल तर आपल्याला ऍझ्युम करावी लागते. ठीक आहे. सो सुरुवातीला आपण काय करणार? काही कॅल्क्युलेशन्स करणार. तुम्हाला माहिती आहे कसे करायचे आहेत ते. सो इनिशियली आपण क्रिस्टल फ्रिक्वेन्सी ऍझ्युम करतोय. इट इज इक्वल टू 11.0592 मेगाहर्ट्ज. ओके. त्याला डिवाइड बाय 12 करा, तुम्हाला ही फ्रिक्वेन्सी मिळेल. ठीक आहे. या फ्रिक्वेन्सीचा आता टाइम फाइंड आउट करा, 1 घ्या, तुम्हाला हा टाइम मिळेल 1.085. हे झालं क्रिस्टलचं कॅल्क्युलेशन. आता आपण स्क्वेअर वेव्हचं कॅल्क्युलेशन करणार. 5 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे जी दिलेली आहे, त्याचं रेसिप्रोकल घ्या, यू विल गेट 200 मायक्रोसेकंड. पण हा जो टाइम असतो हा टोटल टाइम असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकलचा. राईट? सो आपण काय करणार? ह्या पूर्ण टाइमला पहिले डिव्हाइड करणार, डिवाइड बाय 2. कारण टी ऑन साठी हा टाइम वेगळा आहे आणि टी ऑफ साठी हा टाइम वेगळा आहे. राईट? सो टी ऑन टी ऑफ इक्वल टू 200 मायक्रो डिवायडेड बाय 2 अँड दॅट यू विल गेट 100 मायक्रो. ठीक आहे. आता हा 100 मायक्रो टाइम आणि हा 1.085 मायक्रो सेकंड टाइम, हे दोन्ही टाइम आपल्याला यूज करायचे आहे कॅल्क्युलेशन साठी. सो वी कॅन गेट अ काउंट. ओके. आता काउंट कशी मिळणार? स्क्वेअर वेव्हचा टाइम घ्या 100 मायक्रो आणि इनपुट टाइम म्हणजे क्रिस्टलचा टाइम घ्या 1.085 मायक्रो. यू विल गेट द व्हॅल्यू आज 92.16. ओके. याच्यामध्ये तुम्ही डेसिमल नंतरचा जो पार्ट आहे त्याला निग्लेक्ट करू शकता, अवॉइड करू शकता.
तुम्ही फक्त 92 हा कन्सिडर करा. ठीक आहे. आता याच्यावरनं टायमर मध्ये लोड होणारी काउंट आपण फाइंड आउट करू. काउंट टू बी लोडेड दॅट इज इक्वल टू 65536 minus 92. आता ही व्हॅल्यू आपण का घेतली, कारण आपण मोड 1 यूज करतोय. मी सांगितलं जर तुम्ही मोड 0 यूज करत असाल तर त्याच्यासाठी 2^13 ची व्हॅल्यू येते 8192. सो तुम्ही काय करणार, 8192 minus 92 असं लिहिणार. ठीक आहे. हे कधी, जेव्हा मोड 0 असेल तेव्हा. पण आता तुम्ही मोड 1 यूज करताय, सो यू विल राईट 65536 minus 92. देन यू विल गेट दिस व्हॅल्यू इन डेसिमल 65444 अशी. याला हेक्स मध्ये कन्वर्ट करा. यू विल गेट द व्हॅल्यू ॲज FFA5. ओके. सो अशा पद्धतीने ही व्हॅल्यू मिळणार. आणि मग हीच व्हॅल्यू तुम्ही टीएल मध्ये, आता टीएल काय घेणार, 0 घेणार की 1 घेणार, टायमर 0 आहे ना, सो यू विल राईट TL0. TL0 मध्ये काय लोड करणार, A5H राईट. आणि TH0 मध्ये काय लोड करणार, हायर बाईट म्हणजेच FFH. अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू लोड करायच्या प्रोग्राम लिहिताना. ओके. आता प्रोग्राम तर एक्झॅक्टली सेम आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज होतात आणि पिन चेंज होते. लक्षात येतंय का, प्रोग्राम मध्ये कुठलाही चेंज नाहीये हे लक्षात ठेवा. फक्त पिन आणि ही जी काउंट आहे ना, काउंट ही तुम्ही चेंज म्हणजे करू शकता ऍज पर द गिवन टायटल. ओके. प्रोग्राम बघा सेम आहे. हॅश इन्क्लूड, पहिले हेडर फाईल टाकतोय आपण. नंतर इथं डिक्लरेशन ऑफ द बीट, कोणती बीट घेतलीये, सपोज की 3.5 घेतलीये ना, तो त्याला डिक्लेअर करा ह्या डेटा टाईपने एस बीट. आता इथं व्हेरिएबल वापरलंय मी पी. ओके. तुम्ही कोणताही वापरू शकता, जसं की मागच्या प्रोग्राम मध्ये आपण माय बीट असं घेतलं होतं. तुम्ही इथं कोणताही व्हेरिएबल युज केला तर चालतो. इक्वल टू त्याची जी पिन आहे ती डिक्लेअर करा. मेन प्रोग्राम स्टार्ट करा. ठीक आहे. नंतर परत व्हाईल 1 ब्रॅकेट मध्ये त्याचं लॉजिक, सिम्पल लॉजिक आहे. पी इक्वल टू इन्व्हर्जन ऑफ पी, जसं की मागे आपण घेतलं होतं माय बीट इक्वल टू इन्व्हर्जन ऑफ माय बीट असं. ओके. सो आपण प्रत्येक वेळा काय करायचं, स्क्वेअर वेव्ह पाहिजे ना आपल्याला, म्हणजे 1010 हेच लॉजिक हवं. सो आपण फक्त कॉम्प्लिमेंट करत राहणार आहे याच्यामध्ये. सो आपल्याला हीच लाईन फक्त इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट कराल तर आपल्याला डिले द्यायचा आहे. डिले किती द्यायचा आहे, FFA5 एवढ्या व्हॅल्यूचा, म्हणजेच हा किती आहे, नियर अबाउट 100 मायक्रोसेकंडचा आहे राईट. सो 100 मायक्रोसेकंड साठी ही काउंट आलेली आहे. ठीक आहे. नंतर याला आपण कॉल केलं की परत ह्या डिले पार्ट मध्ये येतो प्रत्येक वेळेला. तो त्याच्यामध्ये स्टेप्स तर सेम राहणार. टी मॉड मध्ये पहिले व्हॅल्यू टाका 01H, नंतर TLTH मध्ये काउंट टाका, हीच काउंट A5 आणि FF अशी. सो ही काउंट टाका. नंतर टायमर स्टार्ट करा बाय मेकिंग TR बीट इक्वल टू 1. देन टायमर स्टार्ट झाला की ओव्हरफ्लो चेक करा बाय मेकिंग दिस TF बीट कंटिन्युअसली मॉनिटरिंग. जोपर्यंत TF बीट 0 आहे तोपर्यंत ओव्हरफ्लो झालेला नसतो, म्हणजेच टायमरचं काम हे चालू आहे. आणि जेव्हा TF बीट ऑटोमॅटिकली 1 होईल तर आपण ह्या व्हाईलच्या बाहेर येतो. मग टायमरला स्टॉप आणि ओव्हरफ्लोला स्टॉप. परत रिटर्न झालं की परत याला व्हाईल 1 मध्ये येतो. अगेन दी बीट कॉम्प्लिमेंट होतं, परत तुम्ही डिले देतात आणि हे कंटिन्युअसली रिपीट होत असतं. ओके. आता जे फंक्शन तुम्ही वापरता इथे, फंक्शन डेफिनेशन, हेच याला कॉपी पेस्ट करा वरती आणि याला इथे डिक्लेअर करा. ठीक आहे. वॉइड डिले किंवा एम डिले काय तुम्ही घेतलेला असेल, इथे एम डिले. ओके. आणि जर ब्रॅकेट सपोज इथे वॅकंट आहे, वॅकंटचा अर्थ आहे की इथे वॉइड लिहायचं. ओके. म्हणजे जर तुम्ही कुठलीही पॅरामीटर पास नाही करत आहे ना, तो पॅरामीटर पास नाही केली म्हणजे तो वॉइड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीच व्हॅल्यू नाहीये, तो सिम्पली त्याच्यामध्ये वॉइड पुट करा. ठीक आहे. आणि जर व्हॅल्यू तुम्ही पुट केली, जसं की मागच्या काही प्रोग्राम्स मध्ये आपण घेतलं होतं, जर व्हॅल्यू तुम्ही पुट करत असाल तर ब्रॅकेटमध्ये इथे त्याचा डेटा टाईप येणार, म्हणजे अनसाइन कॅरेक्टर वगैरे असं जे काही तुम्ही वापरता तसं. ठीक आहे. तो याला फक्त कॉपी पेस्ट करायचंय वरती डिक्लेरेशन साठी. सो हे दोघं आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. एक फंक्शन आहे आणि एक ते पिनचं डिक्लेरेशन आहे की कोणती पिन तुम्ही यूज करता. होप सो यू आर अंडरस्टँडिंग दिस प्रोग्राम. दे आर क्वाइट इझी. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, नाही तर मग आपण पुढे जाऊया नेक्स्ट प्रोग्राम कडे. काय डाऊट? नो वन. ठीक आहे. मंगेश तुझा आवाज येत नाहीये.
बोलायचंय? ठीक आहे. डाऊट नाहीये ना? ओके. पुढचा कोड घेऊया आपण. Write a C language program to generate a square wave of the frequency 5 kilohertz on P3.5. ओके, सेम टाईपचा कोड आहे. 5 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. कोणत्या पिन वर जनरेट करायची आहे? P3.5 वर. ओके. हा जो प्रोग्राम आहे हा पण एक्झामला आलेला आहे. जेवढे जेवढे मी कोड इथे घेते ना, हे सगळे MSBT एक्झाम मध्ये येऊन गेलेले. ठीक आहे, ऑल आर इम्पॉर्टंट वन. Then for this we have to use timer 1 in mode 1 to generate the delay, and you have to assume the crystal frequency as 11.0592 megahertz. काय दिलेलं आहे यांनी? परत स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे, त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे 5 किलोहर्ट्ज. ठीक आहे, कोणत्या पिनवर जनरेट करायची आहे? P3.5 वर. आणि यासाठी आता टायमर 1 वापरायचा आहे, नॉट टायमर 0. आणि त्याचा मोड पण दिलेला आहे, इट इज मोड 1. ठीक आहे. क्रिस्टल फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे 11.0592. सपोज आता ह्याच्यामध्ये जर त्यांनी मोड किंवा टायमर दिलेला नसेल ना, तर तुम्ही तो ऍझ्युम करायचा असतो. ठीक आहे, पण आता इथं दिलेला आहे, तो तुम्हाला तोच घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि क्रिस्टल फ्रिक्वेन्सी किती घेतली इथं? 11.0592. सपोज जर दिलेली नसेल तर ती सुद्धा तुम्ही ऍझ्युम करू शकता. तुम्ही 12 मेगाहर्ट्ज जरी ऍझ्युम केली तरी चालेल. फक्त एवढंच आहे की तुमचे कॅल्क्युलेशन्स मध्ये चेंजेस होतील, बाकी प्रोग्राम तुमचा सेम राहतो. ठीक आहे. सो आता हीच व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. सो आपण पहिले काय करतो? फ्रिक्वेन्सी ऑफ क्रिस्टलला डिवाइड बाय 12 करतो, मग तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. करेक्ट. याच फ्रिक्वेन्सीला नंतर त्याचा टाइम कन्व्हर्जन करतो, तर त्याचा टाइम मिळतो 1.085 मायक्रोसेकंड. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ स्क्वेअर वेव्ह किती दिलेली आहे? 5K. सो ती 5K इथे कन्सिडर होईल. करेक्ट. नंतर टाइम याच्यावरनं फाइंड आउट करता 1/5K जर घेतला तर तुम्हाला टाइम मिळतो 200, जसं की आपण मागच्या वेळेस फाइंड आउट केलं तसंच. म्हणजे कॅल्क्युलेशन इथे सेम राहत आहे. टी ऑन टी ऑफ हा टाइम सुद्धा सेम राहतोय. किती येतो? 100 मायक्रोसेकंड. जर तुम्ही डिवाइड बाय 2 केलं तर 100 मायक्रोसेकंड मिळेल. याच्यावरनं काउंट फाइंड आउट करा. 100 मायक्रो डिवायडेड बाय 1.085 मायक्रो. हे मायक्रो मायक्रो कॅन्सल, 92 व्हॅल्यू येते. याला काउंट टू बी लोडेड घ्या. 65536च घ्यावी लागेल, कारण की इथे मोड 1च दिलेला आहे. जर मोड डिफरंट असेल तर त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू चेंज होईल. ठीक आहे. सो 65536 मायनस 92 करा, तुम्हाला ही व्हॅल्यू इथे मिळून जाईल. ठीक आहे. आणि ही झाल्यानंतर याला हेक्स मध्ये कन्वर्ट केलं तर FFA5 ही व्हॅल्यू मिळते, आणि मग ते तुम्ही TL आणि TH मध्ये लोड करू शकता. ठीक आहे. प्रोग्राम जर तुम्ही बघितला तर प्रोग्राम सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे. हेडर फाईल टाकतो आपण, इथं डिक्लरेशन करतो. करेक्ट. आणि लॉजिक जर तुम्ही नीट बघितलं तर लॉजिक सुद्धा सेम आहे. आय डोंट थिंक सो की ह्याच्यामध्ये अजून काही एक्सप्लेनेशनची गरज आहे. ठीक आहे. मेन प्रोग्राम स्टार्ट केलं की याच्यामध्ये व्हाईल 1 लूप आपण टाकतो. त्या पिनचं डिक्लेरेशन आपण P व्हेरिएबलने केलेलं आहे. सो P इक्वल टू इन्व्हर्जन ऑफ P आणि मग डिले. ओके. आता याच्यामध्ये त्या डिले फंक्शनचं नाव पण मी डिलेच दिलेलं आहे. तिथे डिले घ्या, त्याला कॉल करा. करेक्ट. आता कॉलिंग मध्ये बघा, याच्यामध्ये काय काय चेंजेस करावे लागले. पहिले आपण टी मॉड मध्ये काउंट टाकतो. आता टी मॉड मध्ये इथे कोणती काउंट टाकली आहे? 1-0 टाकली आहे. राईट. 0-1 टाकलेले नाहीये, कारण की आपण टायमर 1 यूज करतोय. मोड 1 आहेच त्याचा, बट टायमर 0 न वापरता आपण टायमर 1 चा यूज करतोय. आता टायमर 1 साठी कशी काउंट येते ती तुम्ही टी मॉड मधनं फाइंड आउट करा. टी मॉडचं तुमच्याकडे फॉर्मॅट असेलच, राईट. सो टी मॉड मधनं तुम्ही ती फाइंड आउट करू शकता. तुम्हाला अशी व्हॅल्यू मिळेल 00 01 0000 अशी. हे काय बिट्स आहेत हे तुम्हाला आठवत आहे का टी मॉडचे? अशा प्रकारे ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. तर तुम्ही ही व्हॅल्यू म्हणजेच 10x हेक्साडेसिमल मध्ये, म्हणून आपण 10 व्हॅल्यू ही टी मॉड मध्ये लोड करतो. मग TL TH मध्ये कॅल्क्युलेशन्स वरनं ज्या व्हॅल्यूज आल्या त्या आपण TL TH मध्ये लोड करतो. देन आता इथे बघा, TL TH मध्ये आपण 0 नाही घेतलेला आहे, इथं काय घेतलंय? 1 घेतलेला आहे. हे लक्षात ठेवायचं, कारण आपण टायमर 1 वापरतोय. ओके. सो इथं काय येणार? TL1 आणि TH1 असं. देन टायमरला स्टार्ट करण्यासाठी TR बिटला आपण 1 करतो. सो TR कोणता घेणार आता इथे? TR1 घेणार, TR0 नाही घेणार, बिकॉज वी आर युझिंग टायमर 1. So you will write TR1 equal to 1. Okay. When you will make this bit equal to 1,
then your timer will start. When timer will start, you will check the overflow bit. Okay, overflow bit ला continuous check करत राहायचं, monitor करत राहायचं. So you will check which bit now? TF1 हा bit यूज चेक करणार तुम्ही, TF0 नाही करणार. ठीक आहे. आणि मग याला चेक करत राहिलं की जोपर्यंत तो 0 आहे तोपर्यंत टायमरचं काम चालू आहे. जेव्हा हा ओव्हरफ्लो बिट 1 होईल मग तुम्ही ह्या टायमरला स्टॉप करा बाय मेकिंग द TR1 bit equal to 0 and TF1 bit equal to 0. सो अशा पद्धतीने ह्या डिले फंक्शन मधनं सुद्धा तुम्ही किती अमाऊंटचा डिले हा 100 मायक्रोसेकंडचा डिले आहे तो जनरेट करू शकता. अगेन ह्या स्टेप्स परत आणि परत रिपीट होतील बाय युजिंग द व्हाईल वन. ठीक आहे. सो आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये प्रोग्राम बऱ्यापैकी सेम असतात, फक्त कॅल्क्युलेशन्स मध्ये चेंज येतं आणि प्रोग्रामचं जे लॉजिक असतं हे एक्झॅक्टली सेम आहे, याच्यात कुठलाही चेंज नाहीये. कारण स्क्वेअर वेव्हचं लॉजिक हे सेमच राहतं, फक्त त्याच्यामध्ये जी पिन दिलेली असेल ती पिन चेंज होईल, तुम्ही जे व्हेरिएबल वापरता त्याचं व्हेरिएबलचं नाव चेंज होईल आणि ह्याच्यामध्ये किती काउंट म्हणजे कोणती काउंट तुम्ही लोड करताय ती काउंट चेंज होईल ऍज पर द गिव्हन टायटल. टायटल नीट वाचायचं आणि त्याच्यानुसार त्या व्हॅल्यूज पुट करत जायच्या. हा मॅम मला एक डाऊट होता, ती जी हे ते पेज दाखवा ना. हा एक मिनिट. तुम्ही जे दिलेले 10H ते 001 येतं मुंबईला पाणी नाही म्हणे. 001 मग 00 मुंबईला पाणी नाही म्हणे. नाही, हे बघ आता आपण कोणता लोकांच्या घरात टायमर पाणी यूज घुसलं. करतोय, टायमर 1 राईट, आणि अरे मोड म्हणे कोणता मुंबईला आहे पाऊस नाही, 1 पाणी आहे, नाही. बरोबर ना. आता घरात पाणी आता मी घुसलं. तुम्हाला एक ना त्याचा फॉर्मॅट दाखवते, तो फॉर्मॅट पण एकदा तुम्ही बघा. माझ्याकडे एक हे होतं, इमेज होती त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेली, मी तुम्हाला ती एकदा परत दाखवते. टी मॉड ना, हे बघा हा टी मॉडचा रेजिस्टर आहे, बरोबर. आता आपल्याला कोणता टायमर यूज करायचा आहे, टायमर 1 आणि मोड 1. सो आपण काय करणार, हे लोअर 4 बिट आहे ना, म्हणजे M0 M1 C1 T आणि गेट, हे आपण वापरत नाहीये कारण हे टायमर 0 चे बिट्स आहेत. सो आपण हे 4 बिट काय ठेवणार, मग 0 0 0 0 असे ठेवणार. पण जे हायर 4 बिट आहेत ते आपल्याला वापरायचे कारण आपण टायमर 1 वापरतोय, राईट. मग हायर 4 बिट मध्ये लॉजिक काय येणार, इथे M0 आणि M1 पहिले डिसाइड करायचे आपल्याला की मोड कोणता आहे. इथे मोड कोणता असणार आहे, मोड 0 असेल तर हे लॉजिक काय असतं 0 0. मोड 1 असेल तर लॉजिक काय असतं 0 1. मोड 2 असेल तर लॉजिक असतं 1 0 आणि मोड 3 असेल तर लॉजिक असतं 1 1, राईट. सो आता हे लॉजिक कोणतं असणार आहे, याच्यामध्ये आपण मोड 1 वापरतोय ना, सो लॉजिक काय येणार 0 1 येणार. येस सर नो, इथं 0 1 टाकणार. हा जो गेट आहे हा 0 राहणार आणि CT हा जो बिट आहे हा पण 0 राहणार. म्हणजे टायमर 1 च्या पार्ट मध्ये लॉजिक काय येणार 0 0 0 1 असं येणार. लक्षात येतंय का आता दर्शन? येस मॅम. हा, टायमर 1 मध्ये टायमर 1 चे जे 4 बिट आहेत याचं लॉजिक काय असेल 0 0 0 1 असेल, राईट. आणि टायमर 0 चे जे 4 बिट आहेत त्याचे काय असतील ते 0 0 0 0 असतील कारण ते आपण युज नाही करत. मग आता जर तुम्ही बघितलं व्हॅल्यू जर पाहिली तर काय येते, याच्यानुसार टायमर 1 आहे आणि मोड 1 आहे, सो व्हॅल्यू काय येते 0 0 0 1 आणि 0 0 0 0. म्हणजे ह्याला जर हेक्स मध्ये कन्वर्ट केलं तर व्हॅल्यू काय मिळणार 10H मिळणार आणि तीच आपण इथे टी मॉड मध्ये टाकलीये. सपोज टायमर 0 असला आणि मोड 1 असला जे पूर्वी आपण घ्यायचो, राईट. तर टायमर 0 साठी आपण फक्त हे 4च बिट यूज करतो आणि हे 4 बिट वापरत नाही, म्हणजे हे काय असतात 0 0 0च असतं कारण ते टायमर 1 चे. टायमर 0 साठी मग मोड 1 आहे, मोड 1 म्हणजे 0 1 असं, करेक्ट. आणि हे 2 बिट तर 0 0च असतात, करेक्ट. सपोज जर तुम्हाला असं दिलेलं आहे टायमर 0 आणि मोड 0 जर दिलंय, करेक्ट. मग आपण कसं यूज करणार, आता हे 4 बिट वापरत नाहीये मग आपण हे 4 बिट तसेच ठेवणार, राईट. आता हे 4 बिट यूज करायचे बट याच्यामध्ये मोड कोणता दिलाय 0 दिलाय ना, सो मोड 0 मध्ये आपण ह्या व्हॅल्यूज काय पुट करणार 0 0 आणि ह्या तर 0 0च राहतात, सो व्हॅल्यू काय येणार 0 0. सपोज टायमर 0 दिलाय आणि मोड 2 दिलाय
करेक्ट. मग मोड 2 साठी आता हे टायमर 1 चे बिट तर 0 0 0 0च राहतील. मोड 2 साठी आपण हे लॉजिक काय सेट करतो? मोड 2 साठी 1 0 लॉजिक असतं. सो हे 1 0 होईल आणि हे 0 0 राहतील. सो इथं व्हॅल्यू काय येणार मग 0 टू एच. अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू ज्या येतात या तुम्ही टी मॉड मध्ये लोड करा. ओके मॅम. आलं लक्षात आता? येस. अजून कोणाला काही डाऊट आहे? टायमरचे हे सगळे प्रोग्राम इम्पॉर्टंट आहे जे आतापर्यंत मी सांगितले ते. हे सगळे एमएसबीटी मध्ये विचारले गेलेले. आता आहे ना मी तुम्हाला एक टायटल देते बरं का, म्हणजे एक प्रोग्राम देते, तर तुम्ही तो ट्राय करा घरी. ओके. सो सगळ्यांनी लिहून घ्या तो टायटल. नोट डाऊन करा आणि मला हा सॉल्व्ह करून सांगा. ठीक आहे. राईट अ सी प्रोग्राम टू जनरेट square wave of frequency to generate square wave of frequency 2.5 kilohertz 2.5 kilohertz on P2.7 on P2.7. Full stop. Use timer 1 in mode 2. Timer 1 in mode 2 to generate the delay. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा क्रिस्टल फ्रिक्वेन्सी इक्वल टू 12 मेगाहर्ट्ज. लक्ष द्या आता व्यवस्थित. ह्याच्यामध्ये सॉल्व्ह कसं करायचं कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा. स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी 2.5K दिलेली आहे, राईट. त्याच्यावरनं तुम्ही त्याचा टाइम फाइंड आउट करू शकता आणि तो टाइम पहिले डिवाइड बाय 2 करा. ओके. मग तुम्हाला तो स्क्वेअर वेव्हचा टाइम मिळेल. त्यानंतर तुम्हाला क्रिस्टलचा टाइम फाइंड आउट करायचा आहे. इथं क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी किती घेणार तुम्ही? 12 मेगाहर्ट्ज. करेक्ट. याच्यावरनं त्याचा टाइम फाइंड आउट करा. म्हणजे 12 मेगाहर्ट्जला पहिले डिवाइड बाय 12 करायचं आणि मग टाइम फाइंड आउट करायचा. आलं लक्षात? ते झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही काउंट घेताना लक्षात ठेवा याच्यामध्ये मोड 2 विचारलेला आहे. मोड 2 म्हणजे टायमर किती बिटचा असतो? 8 बिटचा असतो. आणि 8 बिटची मॅक्झिमम काउंट किती असते? 2⁸ म्हणजे किती? 256 असते. सो तुम्ही जी मायनस करणार आहे ना, तर 65536 मधनं मायनस नाही करायची, तुम्ही 256 मधून मायनस करणार.